आता हे जे आहे हे डुप्लिकेट 92,005 म्हणून नोंद असलेला हा प्लॉट. आता याची 10,001 म्हणून इकडं सगळीकडे नोंद आहे, तुरा आलेला आहे ह्याला. मात्र ही जात शास्त्रज्ञांना पण कळालेली नाही आहे. काही ठिकाणी हे सिलेंड्रिकल एकदम पानं स्ट्रेट आहेत, 265 आहे हा, आणि काही ठिकाणी जो आहे तो अज्ञात जात. तर आता जवळपास 3 ऊस जे आहे ते आम्ही हे सगळे तपासणी केले. तर ब्रिक्स जो आहे, आता कांडी संख्या जर पाहायला गेली तर जवळपास 29-30 आहे. म्हणजे 12 महिने पूर्ण झालेत हे मात्र निश्चित आहे, कारण की 12-2-24. आता 12-2-24 म्हणजे प्रत्येक महिन्याला 2 कांडे जर आपण धरले तर 24 कांड्यावरचा ऊस. तर आता हे जे किती कांडे आहेत तर आपण जर बघितलं तर कमीत कमी 28, 29, 30 कांडे जे आहे ते या ठिकाणी ह्या ऊसांना सगळ्याला जे आहे ते प्राप्त झालेले आहेत. इवन त्याच्या पुढं जाऊन जे आहे ते तुरा फुटायची अवस्था सुद्धा ह्याला आहे. आणि एका ठिकाणी तर तुरा फुटलेला सुद्धा जो आहे तो ऊस आम्ही ते घेतलेला, किंवा इथं समोरही दिसतंय. तर त्याची काय परिस्थिती आहे, 18.7. हेच ओरिजिनल 10,001 असता, हेच जर ओरिजिनल 86,032 असता तर तो थेट डायरेक्ट चलतो 22, 23, 24च्या रेंजमध्ये. तर इतकी मोठी तफावत जी आहे ते हे डुप्लिकेट 92,005 आणि ह्याच्यामुळे हे फील्ड स्टाफला काय व्हायलं, आता 4-4, 5-5 ऊस जे आहे ते हे काढावे लागले आणि त्याचा ब्रिक्स जो आहे तो तपासणी करावा लागतोय. ह्याची सरासरी जर ओव्हरऑल म्हणजे ब्रिक्स जर आपण पाहिलं तर ते एक 18.5 ते 19.5 दरम्यान भेटते 13-14 महिन्यामध्ये सुद्धा. त्याच्यावर हा जात नाही. त्याच कम्पॅरेटिव्ह 671, 86,032 हे थेट 22-23 प्लसनं चालतात.